नमस्कार मंडळी, तुमच्या टेन्शनला लॉक करून तुमचा डाऊन झालेला मूड अनलॉक करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. मंडळी, सॅडनेसची चेन ब्रेक करत इथे कॉमेडीचा मॅडनेस आणायला तयार आहेत सगळे हास्य महारथी. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. कौतुक आणि उत्साहाचे विटॅमिन्स देऊन ह्या सर्वांची इम्युनिटी बूस्ट करायला तयार आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, गावच्या सरपंचाच्या मदतीने आता इथे भावाभावामध्ये होणार आहे वाटणी. आणि या वाटणीसोबत आपापले विनोदाचे वाटे पाडण्यासाठी येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. तुमच्या अण्णांनी जी काही इस्टेट ठेवली होती ती सगळी वाटणी झालेली आहे. त्याच्यापैकी आता ही 3 भांडी शिल्लक राहिलेली आहेत. काय समजलं? त्याची वाटणी जर हे इस्टेट आहे म्हणजे जे तुमच्या वाट्याला आले तर तुम्हाला ते लिहिलं आहे. काय समजलं? ह्या 3 वस्तू आम्ही कुठं आणि कधी वापरायचं एवढं फक्त सांगा. अजून वाटणी बाकी आहे. तिकडं बघा काय आहे ते सगळं बरोबर केलेलं आहे. हे बघा, हे फुलपात्र, ह्याच्यावर असं लिहिलेलं आहे की माझा चिरंजीव ओमकार हा 10वीच्या परीक्षेत नापास झाला म्हणून आईकडनं सप्रेम भेट. या या, अभिनंदन अभिनंदन. आहे पण ना हे याला कधी दिलं आईनं? माका काय माहित नाही. हे गलास, याच्यावर असं लिहिलेलं आहे 1 जानेवारी निमित्त ओमकार यास सप्रेम भेट. तुमचं अरे आहे पण ना. ओ सरपंच, पण ह्यालाच का? हे बघा, तुम्ही ना सरपंचाच्या कामात ना ढवलाढवल अजिबात करू नका. काय समजलं? काय आहे, भांड्यांवर जी नावं लिहिली आहेत ती मी वाचली आहेत तशी मी वाटप केलेलं आहे. काय समजलं? आता हा टोप राहिलेला आहे. या टोपावर असं लिहिलेलं आहे की काल कोंबड्यांना न विसरता दाणं टाकलं म्हणून वनिता हिला सप्रेम भेट. अशी नावं टाकलीत आईने याच्यावरती? कधी? तरी मी तुमका सांगी होतं ह्यांच्यावर लक्ष ठेवा. भांडीवाल्यांकडनं नावं लिहून घेतली असतील. हो सरपंच, हो मी तुम्हाला सांगतो, मी या घरातला माणूस आहे. ही भांडी जुनी आहेत पण त्याच्यावरती नावं नवीन टाकून घेतलेली आहेत. काय बोलता? सगळं माहिती आहे मला. आम्ही हे का मुद्दाम केला? आमच्याकडे 3 भांडी आणि तुमच्याकडे एवढी 4-4 पोती भांडी. त्यांनी दिला म्हणून आम्ही केला. तुला मी काय सांगत नाही, तुला मी काय सांगत नाही, एका शब्दाने बोलायचं नाही. ऐकून काय सांगत नाही? माझ्या का बघ, माझ्या का बघ, तुला मी काय सांगत नाही तर बोलतील तर मोठा आहे. हे बघा, मी काय म्हणतो, हे बघा, हे बहुतेक तुमचा असणार. हे वाटणीत मला मिळालंय म्हणजे जी सारखा आकार दिसतोय म्हटल्यावर गौरव असं असणार ना. तर असं आहे काय? बरं, मुलात मी ही वाटणी केली काय चुकीची केलेली नाही आहे. काय आहे म्हणजे आता ग्रामपंचायत म्हणजे गावची काय रीत भात आहे त्याप्रमाणे ही सगळी वाटणी झाली का मला सांगा. बरोबर आहे काय? बरोबर बोलता. मी काय सांगितलं तुला? काय बोलताय तर मोठा आहे सगळं. आता काय बोलले मी? बघ, तुला काय सांगितलं? 4 चौघात हसं नको करू. आणि दादा, अरे तुला काहीतरी वाटायला पाहिजे. अरे असा वागलास, ह्यांच्याशी वागलास तर आई अण्णांच्या आत्म्याला क्लेश होईल. तू जरा गप्प बस रे नाग्या. तू सावसूकपणा जाऊ नको, अनुकळलं का? मुद्दाम बायकोला असं करू नको. म्हणजे तू थांब, खाली बस. म्हणजे हा खोटा आहे. सगळं खोटा आहे. खोटा नाही तर काय? खोटाच आहे. खाली मुंडी पाताल धुंडी आहे तुझा नवरा. चालवली. 1 मिनिट, माझ्या समोर माझा नवरा काय बोलूचा नाही. चुकीचा बोलूच नको काय? तुम्ही वहिनीला सांगू का? वहिनीला सांगू टाळी. तुम्ही नाग्या कोणाक बोलला? त्याला बोलू नाग्या मी. हे नाग्या नाग्या आहे. नो, पण हा कोण आहे? मी सरपंच आहे. ह्याचा ऐका लोक, ह्या माणसाचा ऐका ना त्याचा. ऐका, तुम्ही ना वाद घालू नका आपसापसात. वाटप चालली आहे का नाही? अजून मृत्यूपत्र वाचायचं आहे.
मग मृत्यूपत्र वाचल्यानंतर जी काय वाटणे ती बरोबर समसमान होणार आहे का नाही चालत तुमच्या चालेल सरपंच हा. वाचा मृत्यूपत्र. मृत्यूपत्र वाचण्याच्या अगोदर आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांची मी ओळख करून देतो. हा. तर प्रसाद अण्णा ओक आणि सईबाई तामनकरीन या आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या उपस्थित आम्ही मृत्यूपत्र वाचतोय. काय समज तुम्हाला सांगतो ना काही खरं नाही हो आयुष्याचं. हे सगळं ना वर्षाच्या हातात आहे हो, वर्षाच्या हातात आहे. बघा ना ओ बाप गेलाय आणि हे 2 भाव आपसापसात भांडतायत. याला तुम्हाला सांगतो ना की हे दुर्दैव देव विनाश सारखं झालेलं आहे. हो सरपंच त्याला दैव दुर्विलास म्हणतात. असेल हा तुम्ही नका ना फापट पसारा करू. दादा ऐक हा. तू त्यांच्या बोलण्यात वक्तव्य आणू नको. त्याला व्यत्यय म्हणतात रे, वक्तव्य नाही. कळलं? काही असू दे. मी काय म्हणतो हा माणूस कोण आहे? अरे मी सरपंच. होय म्हणजे सरपंच आहे तर त्याला पंच मारण्याचा अधिकार आहे ना, मग तो दिला पाहिजे. बाय माझे काय हो काय करूचा तुमचा बसता नो नो तू बस. मी वाचू काय पुढचा वाचू काय हो, वाचा, तुम्ही वाचा. मध्ये मध्ये बोलला तर वाचणार का मला सांगा. नाही. तुम्ही वाचा. वाचा. हा वाचू हा, 1 मिनिट. काय मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं आहे कुठे? हा तर मी असं लिहितो की माझा लाडका मुलगा ओमकार होय. आणि लाकडा मुलगा गौरव. लाकडा हे बघा इथं लिहिलेलं आहे तर मी वाचलेलं आहे. मी काय माझ्या मनाचं बोललेलं नाही. काय समजलं? तो लाडका मी लाकडा असं लिहिलंय काय? हो जे लिहिलंय तर मी वाचतोय. हा, बरोबर वाचा, वाचा. मृत्यूपत्रात जे लिहिलेलं आहे तर ह्या दोघांना माझं असं सांगणं आहे की दोघांनी आपसात प्रेम भाव ठेवावा. होय जास्त वाद घालू नये. काय आहे, माणसाचं आयुष्य डुकरासारखं असतं. संकटाच्या चिखलात आनंदाने लोळल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. बरोबर बरोबर. तर आता मी तुम्हाला डुकराची आणि असुराची गोष्ट सांगतो. ये बाय माझे मामांजी होते तेव्हा पण गोष्टी सांगून सांगून डोकी खाई होते. इथं पण तेच आहे. हे बघा पहिलं पान सोडा, दुसऱ्या पानापासून नव नव पण गोष्ट हरकत नको. हरकत नाही आहे. आम्ही म्हणतो गोष्ट वाचायला हरकत नाही. बरं. तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला माहितच आहे पण ह्यानं सांगतो. हा. आमचे अण्णा आहेत ना गोष्ट वेल्लाळ होते. म्हणजे तुम्हाला सांगतो पिंडाला कावला शिवीत नव्हता. मग आम्ही त्या कावल्याला पाण्यानं हांडा भरला आणि त्या कावल्याची गोष्ट सांगितली तेव्हा त्यानं पिंडाला शिवलं. हो सरपंच याचं ऐकू नका, तुम्ही पुढचं बोला. काही सांगतोय हा. नाही नाही तुमका सांगतोय अण्णांच्या गोष्टी ऐकताना कामा कशी संपायची ना माका कळायची पण नाही. हो कारण सगळी कामं मी करायचे, तू फक्त गोष्टी ऐकत बसायची. म्हणजे मी कायच करायचे ना. कधी केलंस ग काम? हा सगळी मी मोठी म्हणून सगळी कामं माका. हे काय बोलता तो तू म्हणजे फक्त आता मी गोष्टी बोलू ऐकत नको. बस. जास्त भांडू नका. हे बघा मी पुढचं काय वाचू काय मला सांगा का हा, नको वाचू? वाचा, तुम्ही वाचा वाचा. सरपंच तुम्ही वाचा. तर मुलांनो मी तुम्हाला बगला आणि करकोचाची गोष्ट सांगतो. हो सरपंच हो गोष्टी नका सांगू, डायरेक्ट तिसरा पान वाचा ना. म्हणजे तिसरं पान. हा. तर ठीक आहे मी तुम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट सांगतो. अरे सरपंच गोष्टी नका सांगू, मृत्यूपत्र वाचा हो. माका वाटतं मामांजींनी अख्खा पंचतंत्रच लिवला मृत्यूपत्रात. तर अण्णा मृत्यूपत्रात असं लिहितायत जर माझा किराणा मालाचं दुकान आहे त्याचं वाटप म्हणजे डुकर आणि असुराची गोष्ट मी जी सांगितल्याप्रमाणे त्याची वाटणी करावी. तर कसं आहे हा किराणा मालाचं दुकान म्हणजे ह्याच्यावर जास्त जीव गौरवनी लावलेला आहे. लय मेहनत केलेली आहे आणि ते दुकान मोठं केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या दुकानाच्या वाटपातला सुक्त माप या गौरवला मिळावं. बाय माझे बघितलास अण्णांका काळजी हा तुमची. त्यांका माहिता दुकानासाठी तुम्ही काय काय केलं असतं. दिसतं ना ते मग. उगाच असं नाही करत, दिसतंय ते. पण आहे तर खरं आहे. हाय तर खरा आहे आहे. तर खरं आहे. खराच हा. अण्णाला सगळं माहिती आहे, तू नको बोलू मध्ये मिळा ना तुमका आता का प्रवा वय तुम्हाला बोललोय मी तुम्हाला बोललोय, माझ्या भावाला बोलतोय ना मी. भावाला मग माझा नवरा आहे ना तो. पहिला माझा भाऊ आहे. पण मी माझं कोण ऐकत का नाही? हिला सांगतो ना हा ऐकत नाही त्यांना. पण तू शब्द वाढू नको दादा. ऐकू मी वाढवला शब्द. ऐका ऐका पुढचा बघा. डुकर आणि अस्वलाची गोष्ट ही काय मागच्या पानावर लिहिलेली आहे. तर डुकर आणि अस्वल म्हणजे अस्वल डुकराला एकदा म्हटलं की मी तुझ्या का मागं लागलोय तर मग डुकर म्हणतो मी का तुझ्या मागं लागलोय. म्हणजे आपसात दोघांचं वाद असं सगळं चाललेलं होतं. तर मुलात अस्वलाला काय म्हणत नव्हतं. तर ह्या गोष्टीचा निष्कर्ष असा लागतोय. काय लागतोय? म्हणजे हा जो दुकान आहे हा किराणा माझा दुकान हा ओमकारला देण्यात यावा आणि तुम्हाला झुकता भाऊ दुकान मिळाला ओंकारला कशाला? नानू नाही किराणा मालाचं दुकान म्हणजे त्यांनी तसं लिहून ठेवलेलं आहे त्या गोष्टीप्रमाणे. झुकतं माप गौरवला द्यायला पाहिजे ना. आहे ना हा काय हा झुकता माप तुम्हाला दिली. हे माप
हा हे कस अहो हा झुकता माप म्हणजे हा आपल्या दुकानामध्ये एवढी जड वस्तू आहे काय हा 5 किलोचं वजन आहे तुम्ही म्हणजे तराजूमध्ये एका साईडला टाकलं की असं खाली जाणार म्हणजे तो तराजू खाली जाणार म्हणजे झुकतं माप आहे का नाही तर झुकतं माप तुम्हाला मिळालं नाही दुकानी यांना मिळालं. अरे सरपंच तसं नाही नाही, आहे तसं नाही. सांग रसिका ह्यांना जरा अहो झुकतं माप म्हणजे म्हणजे महत्व यांना द्या मोठ्या मुलाला द्या हा. असं लिहिलंय आहे ते त्याच्यात. दुकान मला मिळालं पाहिजे ह्याला नाही हा. नाही ते बोलतायत ते बरोबर आमका पटला या आमका पटला काय पडला तुम्हाला का म्हटलं म्हणजे म्हणजे दुकान तुम्ही घेणार हा म्हणजे आणि मी आता हे वजन घेऊन जाऊ आणि वजनाचं करू काय मी करू काय म्हणजे काय करू या वजनाचं कांदे बटाटे विकू हो हल्ली कांदा बटाट्यांमध्ये जास्त मार्जिन असा हा आणि आता तुमका रस्त्यावरती लाईट बिल भरूक लागायचं नाही पण हा के बाय माझे तू आठीच बघितलं हा. आम्ही कधी रस्त्यावर येतो ते बरोबर. रस्त्यावर बसून आम्ही कांदे बटाटे विकू बघितलं कसं बोलते नाही नाही ताई बोलली नाही, ती काय बोलली मी आता? खाली बस मी सांगते थांबा मी हा, तू खाली बस. बघतो आतापर्यंत मी ऐकलाय बरं. बाबा मला मोहन आया आहे नाही तू घे मी दिला तुला दे मग तुला दुकान हवाय दे दिला मला दुकान. नाही नाही, तुला नाही. सांगितलं काय हा. दिला तुला दे दुकान दे मग तुला दिला हा, दे ना मग मी दिला असता पण अण्णांचा शब्द त्याच्या पुढे जाऊ शकत नाही या बरोबर मी त्यांच्या शब्द पुढे जाऊ शकत नाही ना तर हा मोठा भाव आहे बरं. आता रक्त कापलं तरी कळलं मला माझं दुकान पाहिजे मला बाकीचं माहित नाही. नो, बघितलं? ऐक- अरे किती कसं सावचतपणाचं आव्हान ता तो. असा का बोलतो हा? ता असा का बोलतो ता बोट टाकून का बोलतो मग काय करू हा? काय नको बोलू थांबा जरा थांबा हा? हा टाकू असं बोलू असं बोलू तू घासलेट आण तू घासलेट आण आणि मला पेटवून टाक हो, काय? यांच्या समोर काय तर होऊन जाऊ दे नो, नो, नो. याच्यासाठी घासलेट नाही, हे पेटून बघ, घेत आहोत स्वतः. इथं एक काम करा ए भाव एक काम कर काय आहे तुम्ही म्हणजे धंदा टाकणार रस्त्यावर कांद्या बटाट्याचा 5-50 रुपयाचे कांदे बटाटे घे ह्याच्याकडनं म्हणजे ह्याचा पण फायदा होईल का नाही मी त्याला एका महिन्याचा किराणा देईन भाव आहे शेवटी एवढा काय घेऊन बसायचा आणि कुठं जायचं आहे एक महिन्याचं किराणा घेऊन आम्ही काय करायचं हा इतकी वर्ष दुकान यांनी सांभाळलं आणि आता आम्ही किराणा घ्यायचं तुमच्याकडनं फुकटचा बघत लाव नाही. हा? बघत लाव तुम्हाला सांगतो या बाई मुलं सगळं झालेलं आहे माझ्या मुलं नीट बोला मी काय तुझी वहिनी आहे नीट बोल मग ते वहिनी आहे तर तास सांगते मी. नीट बोल मग तुम्हाला सांगतो हा. ही वहिनी ज्या दिवशी घरात आली हा. त्या दिवशी पहिली भीत पडली के बाय माझे बघितलं काय बोलतात थांब, त्याला बोलू दे. माझ्यामुळे झालं सगळं थांबा, त्याला बोलू द्या. मी- मी- मी नाही, नाही, केलं नाही, सगळं. मला तिथलं माझं माझं- दोष आहे सगळं. हिच्यामुळे घरामध्ये वाटे पडले हो ही लग्न करून आली ना हा. माझी बायको काय बोलली काय? आपण छोट्या घरात राहाव्या यांना मोठं घर लागेल यांना मोठं घर देऊया म्हणून 2 घर झाली हा. उद्या काय माझ्या वयाला मी काय बोलले ए अरे मी काय होतो वाद घालू का वाद घालू नका. अजून मृत्यूपत्र पुढे वाचायचं आहे अरे दुकान गेलं ना पण आमच्याकडून अरे दुकान कसा दुकान बघ अजिबात बोलू का आहे हा बघ अजून हे बघा याच्यात काय लिहिलेलं आहे हा तर माकड आणि ह्याची बोक्याची गोष्ट हा इथं आहे ती तर माकड आणि बोका या दोघांच्यात असा वाद झाला माकड म्हणाला तू सारखा माझ्या मांग का ते माकड झालं होतं झाडावर आणि बोका होता खाली बोका चंबीत तो काय वर जाऊ शकत नव्हता कारण माकड उडी मारून पडले तर गोष्ट अशी होते शेवटी माकडाचा आणि याचा कसा गोटमॅट असं झालेला आहे तर ह्या गोष्टीवर ना असा निष्कर्ष निघतोय काय काय तर ज्या ज्या गोट्या 4 म्हशी आहेत हा. त्याचा पुढचा भाग हा. थोरली सून रसिका हिला मिळ आणि जो मागचा भाग आहे हा. धाकटी सून वनिता हिला मिळेल वय माझे अनन्नू. जर दिलेला आहे त्याच्यात आपण सुखी आहोत अशी कशी वाटणी चला झाली थांबका. पुढचा भाग माका मिळतो मागचा तिका म्हणजे म्हशीक चारा मी घालतले हा. आणि म्हशीचा दूध म्हशीचा शेण हिका मिळतला हे बाय माझे या बाईक ना समाधानच अरे आहे. कसला समाधान हा म्हशीचा सगळं माका करूचा लागतला आणि तू येऊन दूध घेऊन जातली हो का? आता उद्या रेडकू झाला म्हशी तर हिका मिळतला आणि मी त्या म्हशींक पोचूचा सरपंच ही कसली वाटणी आहे पुढचा भाग आम्हाला पाठचा भाग ह्यांना अरे. अशी किती वाटणी असते का अरे पण ते निघुलीला. नो, अशी नो, वाटणी असते नो, झाला काय पण हा? झाला काय आता उद्या एखादा पाहुणा घरात आला आणि म्हटलं तुमचं गुरढोर दाखवा हा. तर ही तोंड दाखवतील ही म्हशीची तोंड दाखवतील आम्ही काय दाखवायचं आम्ही उचललेला आहे मुद्दा नो आम्ही मुद्दा उचललेला आहे काय सांगा माझी बायको इथं जागेवर गप्प बसली आणि काय म्हटलं तिनं की मी जे आहे सगळं दिलेलं तर मी मंजूर केलेलं आहे एवढा जर मोठा मन दाखवला नाही तर ही का भांडती आता भांडे म्हणजे अरे पण आम्ही काय चारा चाराचा मशीन तर तुला काहीतरी वाटायला पाहिजे दादा अरे तू त्यांच्या आत्म्याला क्लेश होईल एक मिनिट थांब ओ अण्णा तुम्ही तर काहीतरी बोला ओ ताई तुम्ही तर काहीतरी बोला ओ, बघा ना काय चाललंय सगळ्यांच्याकडे गेलं आमच्याकडे काहीच नाहीये आमच्यावर अन्याय होतोय तुम्ही काहीतरी बोला आमच्या अन्याय होतो नाही नाही, ऐकून घ्या अन्याय मध्ये ते पंच आहेत ना ते फक्त याच्यावर सह्या करणार आणि निर्णय मी देणार गावचा सरपंच म्हणून हा. अरे आतापर्यंत गावात एवढे मी निर्णय दिले कोण मला उलटा बोलले नाही काही अरे पण समजलं आमच्याकडे हायच काय सगळं त्यांच्याकडे दिलं तुम्ही एक मिनिट तुम्ही जा वाद वाढवू नको अजून बरंच काय मृत्यूपत्रात ठेवली नाही तर वाचतो पुढचा वाचा पटकन वाचा हा. आता उरलंच काय काय तर आपल्याला काय
तर पुढे मृत्यूपत्रात असं लिहिलेलं आहे आता स्त्रीधनाचं वाटप होईल तर ह्याच्यामध्ये अण्णांनी गोष्ट लिहिलेली नाही आहे तर जे स्त्री धन आहे जी मोठी असेल तिला हे धन भेटेल जी धाकटी आहे तिचा ह्याच्याशी काही संबंध नाही असं अण्णांनी असं लिहिलं ना? ह्याच्यात लिहिलेलं आहे. ऐकलंस काय तुम्ही? स्त्रीधन सगळं मग किती तोळ्याचं आहे? 60 तोल्याचा आहे. ऐकलं काय? स्त्रीधन मग का मिळतं? ऐकलं अशी कशी देवाची करणी नाळाच्या आतमध्ये पाणी अशी कशी देवाची करणी नाळाच्या आतमध्ये पाणी बघितलं? बघितलं जगात देव आहे देव नुसतं आहे, गप्प देव आहे, हे गप देव गप गप एवढं कोण काय होत नाही देव अरे जास्त- आहे रॉकेल हा ना हे कारण काय होत नसतं अरे जास्त उडू नको थांबा जरा अरे किती गडबड करता वाय अण्णांका माहिती ये. जाईपर्यंत अण्णांचा आपण दोघांनी केला ना अण्णांनी सगळं आपल्याच नावावर केला केलं ना अण्णांसाठी सगळं केलं माहिती ना आता ह्याच्यावर उभी राहणी काही तर अरे करा आता बघूया. ना घाबरते या. कसं? हा. एवढं सोनं केलं. थांबा किती वजन आहे 60 किलो उधरा खाली, वजन उधरा, वाढलं उधरा. कमी करू करू 60 बाय. किलो. तू उभी राहा घ्यायच्या हा बघायला लागेल ना बघा. हॅलो 120 किलो म्हणजे ही मोठी आहे म्हणजे हा स्त्रीधन या मोठीला देण्यात येत आजी कशी देवाची करणी या देवानं अरे सरपंच तू बस आता. नाही नाही आता तू बस. हा मोठा मुलगा आहे मी त्याची बायको मोठी सून मी आहे मला- बरोबर आहे मग? आता 60 किलो मोठा की 120 किलो मोठा म्हणा सांग 120 किलो मोठा आहे 120 किलो मोठा आहे का नाही मग ही मोठी आहे म्हणून हिला तर स्त्रीधन भेटलेलं आहे का नाही अरे सरपंच वजनाने मोठी नाही हो अहो कोण मोठा आहे त्याच्यानुसार स्त्री देणार ना हा, खूप मानानं मी मोठी आहे ह्यांच्या डोळ्यात खूप आमचा आनंद बघवत नाही हो, सरपंच हे नाही स्त्री धन आमचं. ऐका, अरे नाही, आम्ही मोठे आम्हाला मिळाला अरे पाहिजे बाबा अण्णांनी आता जे मृत्यूपत्रात लिहून ठेवलेलं आहे तच मी वाचून दाखवलं तर गेलेलं आहे पण अण्णांनी लिहिलं नाही ना मोठ्याला मिळालं पाहिजे मोठे आम्ही अरे असो तसंच आहे अरे अण्णांना ना कोड्याला बोलायची सवय होती काय समजलं अरे तर मला पण माहित आहे अण्णाला कोल्यात बोलायची सवय होती अण्णा काय बोलायचे ताप आला तर हा. अख्खा गाव गार पडलाय आपण ओळखून घ्यायचं की अण्णाला ताप आलाय म्हणून ते आम्हाला चांगलं माहित आहे पण हे असं नाही हे तुम्ही सांगा हे आम्हाला स्त्रीधन द्या बस अरे काय सिद्धांत देऊ तुला हा? वासाडा काय आता ह्याला काय अक्कल आहे अरे आपण आता कोंबड्यांच्या दुकानात गेली ना आणि आपण म्हटलं मोठी कोंबडी द्या तर आपल्याला 3 किलोची कोंबडी देतात थोडी छोटी द्या तर 2 किलोची देतात आणखी थोडी छोटी द्या तर 1 किलोची देतात का नाही मला सांग मोठी आणि छोटी ह्याच्यात काय फरक आहे का नाही मला सांग ह्या सरपंचांना ह्याच्याकडून पैसे खाल्ले काय बोला काय म्हटलं ह्या सरपंचाने तुझ्याकडून पैसे खाल्ले अबा जे जे झालेलं आहे ह्या मृत्यूपत्रात प्रमाणे मी सगळी वाटणी केलेली आहे जास्त बोलू नको नाही सगळी चुकीची वाटणी केलेली आहे आम्हाला पण मिळायला पाहिजे हे स्त्री तर आमचं आहे बस आम्हाला माहिती आम्ही नाही. नाही देणार. पैसे मी काय खूप भारी कॉन्सेप्ट आणि उत्कृष्ट सादरीकरण जाणून घेऊया पंचांचं मत सई व्हेरी लाईव्हली परफॉर्मन्स मला इंडिव्हिज्युअली काय बोलू सुचत नाही आहे कारण हे टीमवर्क होतं आणि म्हणजे पुन्हा एकदा असं म्हणतं ना कास्टिंग फिट बसलं होतं तसं एकदम फिट कास्टिंग बसलं होतं फार मजा आली थँक्यू पंचप्रसाद ओक वा वा अफलातून मला एकदा असं वाटलं की अण्णा जर मृत्यूपत्रात गोष्टी लिहित असतील तर ते गेलेलेच बरे सुरुवातीला दुसऱ्या तिसऱ्या जेव्हा वाटपाची वेळ आली तेव्हा मला असं वाटलं की गौरव नक्की अण्णांचा आहे का नाही आहे शेवटी मला असं वाटायला की हा सगळा प्लॅटॉनिकचा डाव आहे असं मला एक शंका येऊन गेली इतपत तुम्ही ते असं समोरून गेलं मी आज एक अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट करतो की या मंचावरचा एकूण एक ॲक्टर जितका उत्तम विनोदी आहे किंवा जितकं उत्तम त्याला ह्युमरचा सेन्स आहे तितकाच उत्तम तो सिरियस नटसुद्धा आहे प्रत्येक जण इतकं जीव ओतून काम केलं तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला तर सिरियसलीच करायचं होतं कारण प्रसंग तुमच्याभोवती घडत होता पण मोरेसुद्धा ते वाचनसुद्धा इतकं सिरियसली वेडेपणाचं होतं आणि त्यामुळे ते खूप कन्व्हिन्सिंग वाटलं आणि लिटरली मला असं वाटलं की 2 भाऊ आणि 2 जावा समोरासमोर उभं राहून खरंच कुठल्या घरात असं भांडण चाललंय की काय इतक्या निष्ठेने आणि इतक्या तन्मयतेने इतक्या सिरियसली
तुम्ही ते केलं त्यामुळे ते इथपर्यंत पोहोचलं. हॅट्स ऑफ. फार सुंदर, मजा आली. सुंदर. धन्यवाद मंडळी. मंडळी, उन्हाळा वाढतोय तसा उकाडाही वाढतोय आणि अशा उन्हाळ्यानं हैराण झालेल्या खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत याला आणखी हैराण करायला येत आहेत. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कॉमेडीची सुसाट गाडी कांबळ्यांचा पॅडी. आश्रमात उन्हाची तलखी भलती वाढलेली आहे. उन्हाच्या मनमन तशा झळा लागताय. अंगाची लाही लाही होते. असं वाटतंय की वामकुक्षी घ्यावी, पण घ्यावी कुक्षी. अरे देवा. पडला. दरदरून घाम फुटतो अशा वेळेस. कोणीतरी वारा घातला पाहिजे. कोण आहे रे तिकडे? तिकडे गणपत जगदालेनं बने आहे. काय तुम्ही बोला ना, तिकडं कोण आहे? तर तिकडं गणपत जगदालेनं बने. तुम्हाला कोण पाहिजे? आणि त्या साईडला तिकडे बबन आणि पप्पन आहे. तुम्हाला कोण पाहिजे? अरे मूर्खाष्ट शिरोमणींनो, तसं म्हणायची पद्धत असते रे. अरे तुम्ही काय नवीन आहे का रे इकडे? नाही, आम्ही लय जुने आहे. तुमचं लक्ष नाही आमच्याकडे. आम्ही ना तुमचे अनुनय आहे. असं बोलतात. मागे मागे सॉरी, आम्ही तुमचे नुनुयाई आहोत. नुनुयाई? तू का आला रे? तुला अजून आरामाची गरज आहे. अनुयायी असं असतं ते. हा काय? बरं तुम्ही अनुयायी, तुम्ही आश्रमात काय काम करता रे? म्हणजे परल ते काम करतो. आम्ही ते मुतपाक खाना आहे ना, तिकडे आम्ही ते उंदीर पकडायचं काम करतो. असं ते उंदीर पकडत होतो तर आमच्या कानावर शब्द पडला, कोण आहे रे तिकडे? म्हणलं बघूया तरी कोण बोलताय ते. बघतो तर काय, बाबा बाबा तुम्ही बाबा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बाबा बाबा काय करता काय? तुमची नावं काय? माझं नाव अरुण पुरळे. आणि मी पॅडी घामोळे. बापरे, ऐन उकाड्यात पुरळे न घामोळे माझ्या नशिबी आले. नक्की घामटा काढणार माझे. उन्हाळे लागतील मला. अरे बापरे. बरं हे बघा, मला आहे ना जरा झोपायचे. तर त्यासाठी माझी अशी इच्छा आहे बुवा की तुम्ही माझी थोडीशी सेवा करा. बाबा बाबा, तुमची सेवा करणं म्हणजे आमच्यासाठी अहम भाग्यम आहे बाबा. बाबा बाबा, आज मी तुम्हाला झोपवणार. नाही, आज मी बाबांना झोपवणार. बाबा मी तुम्हाला झोपवणार. नाही, आज मी बाबांना झोपवणार आहे. मी बाबांना झोपवणार आहे. फालतूगिरी नाही पाहिजे. आज मी बाबांना झोपवणार. आज मी काय करताय तुम्ही? झगड्या कशाला करताय रे? पागल झाले का? माझी झोप उडवून टाकली तुम्ही. तू ऐकत नाही. तो हे बघा, तुम्ही आहे ना दोघं मिळून झोपवा ना. झगडे कशाला करता रे? बाबा, मी तुमच्या सोबत झोपणार आहे. नाही, मी झोपणार आहे बाबांसोबत. मी झोपणार आहे. पहिले सांग. मी सांगतो. मी झोपणार आहे. मी झोपणार बाबा, तुम्ही माझ्याबरोबर झोपायचा. मला कोणाबरोबर झोपायचं नाहीये. मी एकटाच जेवतो, एकटाच झोपतो. ना मोह ना माया, फक्त मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे. बाबा पागल कुठले? बाबा बाबा आम्हाला माफ करा. क्षमा करा. आम्हाला क्षमा करा बाबा. आम्हाला आशीर्वाद द्या बाबा. आम्हाला आशीर्वाद द्या बाबा. आशीर्वाद द्या. बाबा
कुठे घुसतो रे पागल तुम्ही बाय ना उंदीर मार्या कथा ना इथे घुसत असताय का हे बघा मला झोपायचे मला खूप गरम होते त्याच्यासाठी काहीतरी करा गरम नुसतं इकडे तिकडे गणमन फिरू नको कुठून आले ते वनिता अरे नाही रे बर्फ 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 अरे गरमी होते म्हटल्यावर बर्फ टाकला कर तू रे काढतो 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 बाबा बाबा मला सांगा साधारण तो कुठल्या एरियात आहे तो आहे ना नको नको मीच काढतो नाही ऐकर मी काढतो ना अरे मीच काढतो पडला बाबा बर्फ एकदाचा पाणी झालं बहुतेक आवाजच नाही आला दलिंदर गरम होत आहे म्हटल्यानंतर वारा घालावा इतकं साधं सुचत नाही करतो मला अरे देवा वारा घाला वारा कशाने घालाय एवढी ऍक्टिंग नको करू काय काय करतो याच्यासाठी डबल डबल करायला लावलं का मला आधीच करायचं होतं ना ते तेव्हा विसरून गेला हे जे पंखे आहेत ना त्याच्याने वारा घाला ना रे मला झोपायचे उडून टाक बाबा तुम्ही झोपा बाबा तुम्ही झोपा पंख्याने वारे घालायचं हे आमचं लक्षातच आलेलं नाही तुमच्या काहीच लक्षात येत नाही झोपा 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 बाबा झोपा झोपा बाबा बाबा तुम्ही झोपा अरे दमलो रे एक तर गरमी अरे लागते ना ए पुरळ्या नाही झालं अरे नीट बघ ना बाबांना लागतं ना तिकडे नीट नीट वारा घालला मारे ना मला बोलशील मी काय पण कर तू कोण सांग मारे ना तू घाललं तर टाईम सांगतो झगडे नका नीट वारा घाल झगडे नका करू रे नीट घाल वारा नीट नीट वारा घाल अरे ते डोक्याला लागतंय ना रे ते ए पुरळ्या पुरतो का रे माझ्या नीट घाल ना वारा बाबांना लागतोय ना मी काय पण करतो तू तुला सांगणार काय पण करणार मी काय पण करतो तू काय पण करणार मी पण काय चांगलं चालू राहिलं बाबा अरे बाबा बाबा हे मनी कुठून पडले नक्की तुमच्या मनी हाय तरी काय बाबा माझ्या मनी काय ते तरी सांगा अरे सगळीच्या सगळी माळ तोडून टाकली तुम्ही मला झोपायचे फक्त तुम्ही झोपा तुम्ही झोपा आम्ही तुम्हाला वारा घालतो नीट आता वारा घालतो अरे बाप हे वारा घाल रे डोक्यात जोरात लागले रे कुठं गेलं नीट वारा घाल बाबा आम्ही वारा घालू ऐका ऐका जवळून नाही दुरून वारं घाला दुरून वारा घालतो बाबा लागतोय का वारा सांगा सांगा बाबा अरे मी तुम्हाला दुरून वारा घालायला सांगितलं घरून वारा घालायला नाही सांगितलं तुमच्या बापाने घातला होता का असा वारा लांब गेला बाबा लयच लय झाले का लाव सॉरी सॉरी बाबा पागल कुठला बाबा बाबा तुम्ही माया नशिबी आले काय माहिती ते नाही ना बाबांना आपल्याला वारा घालायचा पण तो पंखा लागतो पंख्याने नको आपण फुंकर मारून वारा घालू काय करूया फुंकर मारून वारा घालू चल फुंकर करूया फुंकर हा ये अरे वा 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 किती किती बरं वाटतंय रे असं कूलर लावल्यासारखं कूलर लावल्यासारखं वा 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 अरे वा
वाऱ्यासोबत थंड थंड पाण्याचे तुषार पण येत आहे. का पाऊस चालू झाला काय थोडाफार? वा तुमच्या तोंडाने सिंचन करतायत का रे? अरे त्या ठुमकी उडवत आहे माझ्या. अरे हाताने कशाला करताय? नाही ते पंख्यांनी वारा घाला ना रे. बाबा तो पंखा लागतो ना तरी काही मजा येत नाही ना. हे बघा मला ते काय माहिती नाही. मी माझ्या झोपतो, तुम्ही निघा इथून. फुटा फुटा बाबा आम्हाला तुमची सेवा करायची एक संधी द्या. एक संधी. मी आहे ना मी तुम्हाला तेल मालिश करतो, एकदम मस्त वाटेल तुम्हाला बाबा. आल्यापासून पहिल्यांदा एक गोष्ट चांगली बोलला. ठीक आहे कर 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 मालिश करतो. कर एकदम बघा असं म्हणजे तुम्हाला सांगतो गेल्या एक आधी तोडला आता सावरू नको. जाऊ दे आता तसे राहू दे. बाबा तुमचं लागलं म्हणजे मला सांग काही नाही होत मला आता. खूप लागलं आता बाबा. गेले 21 दिवस ना घरी हेच काम करत होतो. तेल लावायचं. तेल लावायचं मस्त. बाबा मस्त वाटतंय रे. वा 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 अरे जळतय रे. जळतय. काय झालं? काय केलं तू? सॉरी काय लावलं तू? सॉरी ते आपण नाश्त्यासाठी ते मिसळपाव आणले होते ना, त्याची एक्स्ट्रा तरी होती ना, त्याचं तेल हाताला लागलं. सॉरी तू काय पागल आहे का रे? अरे चम्मन भेजाच्या तू डोक्यावर पडलेला आहे का? तर्री लावली तू माझ्या केसांना. तर्रीच माझं डोकं जळजळ. नको त्या झोन मध्ये जाऊच नको तू. तरीला तरी वगैरे असं इनत करूच नको तू. काही कामाचं नाही. म्हणजे तू डायलॉग बोलायला लागलास ना की सगळं स्टुडिओ ना असं शांत झोपून असतो. शांत झोपून. हा हे जे काही विनोद मारायचं काम आहे ना ते आम्ही दोघं करतो. तू या फंदात पडूच नकोस. हा ठीक आहे. अरे जळतय रे. आता को आर्टिस्ट एवढे पंचस मारतो म्हटल्यानंतर जळणारच. तुमच्यावर नाही जळत रे. तुमच्यावर काय जळू रे? आगपेटीचे गुले तुम्ही एवढूशे जाळून टाकीन मी एखाद दिवशी तुम्हाला. हे तर्रीमुळे डोकं जळतंय माझं. या तर्रीच्या काय करायचं आता? आता काही नाही, नुसतीच मिसळ खायची. तरी आता नाही येते. काय करायचं? अरे सटकेल डोक्याच्या पागल आहे खरे. तुझी मिसळ गेली खड्ड्यात. माझ्या केसांचं काय? नाही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. बघा हे तेल जे आहे ना त्याचा इम्पॅक्ट लगेच कळत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी कळतो. त्याच्यामुळे हे तेलांचं काय होतंय ना ते आपण उद्या सकाळी बघूया. माझ्या केसांना जर काही झालं ना तर तुमचे पाव बटर लावून तव्यावर भाजून काढीन मी. तुम्ही खूप त्रास दिला मला. मी तुम्हाला भस्म करून टाकेन. निघा तुम्ही निघा. बाबा एक शेवटची संधी. हा रेडी? तुम्ही बसा इकडे. एक शेवटची संधी. तुम्हाला एकदम भारी वाटेल आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं. रेडी? दोन पोर आबाना सॅल्यूट मारू बाबाना. बाबांचे हात पोटावर बाबाला मारू. बाबांना मारू सॅल्यूट. तुझ्या बापाने बाबाला सॅल्यूट मारला होता. एक ते इतक्या दिवसांनी सॅल्यूट आणला आणि तो बी असा कुठे बी घुसडून टाकला का रे? नाही जागाच सापडत नव्हती मागा. पण बाबा आता आम्ही आहे ना आम्ही तुमच्यासाठी एक अंगाई गीत गातो. लास्ट म्हणजे एकदम फायनल. तुम्हाला खूप बरं वाटतं. एकदम अंगाई गीत गातो. तुम्हाला असं शांत होता कानात गरम तेल होता बघू. एकदम बघा शांत वाटेल. काळी 27:30 ते 27:30. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या धाडसाला झोप का ग येत नाही. धाडसाला मग काय? आज माझ्या गोडसेला मग काय? आज माझ्या खडसेला. मग काय? आज माझ्या बेडसेला. आज माझ्या लोडसेला. माहिती काय? नाही लोडसेला नाही. आज माझ्या जोडसेला. मारून क्या बात है. हसून बेजार केलं आम्हाला. खूप भारी, जबरदस्त.
सई. खूप दिवसांनी सॅल्यूट ऐकला. कपडेपट आणि कॉस्ट्युम हेअर मेकअपला माझ्याकडून खूप खूप प्रेम आणि खूप खूप टाळ्या त्यांच्यासाठी. श्यामदादा कडक दिसताय तुम्ही आणि फारच हा ॲप्ट दिसतोय तुम्हाला अवतार. बाकी मॅडनेस तोच होता पण तो कसा घडणार आहे याची आयडिया नव्हती आणि ऑफकोर्स आजही तुम्ही धमाल केलीत. आग लावली स्टेजवरती येऊन. फार मजा आली आणि तुमची आडनावं पण खूप इंटरेस्टिंग. प्रसाद वा वा बहारदार. रंगमंचावरती तुटलेले आणि मंचावरती पेटलेले मणी सगळे एकच आहेत. वा पॅड्या, अरुण आणि श्याम्या, परत तुमचं त्रिकूट बघून फार बहार आली, फार बहार आली. तुमच्या तिघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम क्षणोक्षणी दिसत असतं आणि जितकी तुम्ही एकमेकांच्या अंगावर वसकता तितकं ते प्रेम जास्तीत जास्त ठळक होत असतं. श्याम्या फार गोड दिसतोयस तू या गेटअपमध्ये. आणि हे बघ, हे दोघं संधी साधू आहेत. तू जेव्हा जेव्हा साधू असशील तेव्हा हे संधी साधणार, एवढं लक्षात ठेव. मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. क्या बात है. थँक्यू गाईज. काय दादा, कुठला चष्मा घातलायस हा? काय आहे हे? अगं वेगळा चष्मा आहे. ह्याच्यातून ना एक वेगळी आणि नवीन दुनिया दिसते. कुठे दिसते दुनिया? कुठे दिसते म्हणजे देव. अरे दयाबेनने बघ हवेतून रिक्षा उडवली. हे बघ, टप्पू आणि त्याची टप्पू सेना स्कूल बसमध्ये घुसलेल्या गुंडाला चांगली अद्दल घडवतायत. बापूजी आणि जेठाबाई एकमेकांची धमाल बांधतायत. अरे कुठे ही दुनिया? मला तर काहीच नाही दिसत आहे. कुठे म्हणजे सोनी ये चॅनलवर एक नवीन शो सुरू झालाय, तारक मेहता का छोटा चष्मा. काय सांगतोस काय? अरे मग हा कार्यक्रम बघायलाच पाहिजे. मंडळी तुम्ही बघायला विसरू नका. 19 एप्रिल पासून ऑलरेडी हा कार्यक्रम सुरू झालाय. सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता तारक मेहता का छोटा चष्मा, फक्त आपल्या सोनी येवर. आणि मंडळी आता बघूया तुम्हाला आजवरच्या आवडलेल्या प्रहसनांमधील एक खास प्रहसन. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे अरे हरकत नाही, ज्याचं नाव आहे आई शपथ. काय रे ए प्रसाद, काय रे माझ्या कार्यक्रमाचं नाव? जाऊया गप्पांच्या गावा. हे बरं आठवतं रे, हिरकणीची पार्टी नाही आठवत तुला? याच साठी केला होता हा आटा. वा तर रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे की जाऊया गप्पांच्या गावामध्ये आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची पद्धतशीरपणे मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे येणार आहेत अत्यंत भक्कम असं व्यक्तिमत्व विशू अम्मा कोरेगावकर. जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. तुमचं स्वागत है, स्वागत है इकडे. नमस्ते नमस्ते. कैसा है बच्चा? मैं ठीक है. अच्छा लगा तुमने इधर बुलाया, मेरे को इतना इज्जत दिया, अच्छा लगा. अरे नहीं नहीं, तुम हमारे का इधर तुम ऐसा एकदम आए हैं. हम अगदी मनापासून हम तुम्हारा शुक्र जुगार है. क्या है? शुक्र जुगार है. क्या शुक्र गाजर है. शुक्र तारा मंदवारा है. काय शब्द मी पाठ केला होता. इधर इधर बच्चा, इधर इधर. शुक्र गुजार है. शुक्र गुजार है. हम काय दिन में चांद तारा वगैरे लेके आ रहे, शुक्र तारा वगैरे. एक काम करना, आपण मराठीमध्ये वार्ता करूया ना. अरे मला मराठी येते. क्या बात है, क्या बात है. इधर ही बड़ा हुआ है ना मैं. तो मला मराठी येते. मतलब थोड़ा बोलने में तकलीफ होता है, ऐसा समझने में थोड़ा तकलीफ है, लेकिन येते मला मराठी. अरे नाही नाही, तशी मराठीत तकलीफ वाले खूप आहे तिकडे. एनिवे तुम्ही इथे आलेला आहात, प्लीज सोफ्यावर बसा. येस येस, शुक्रिया शुक्रिया. तर रसिको हो, सोफ्याने लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे. नाही
तुम्ही सोफ्यावर बसलेला आहात, विराजमान ऐसा. झालेला आहात. आज आपल्याकडे रसिको अत्यंत मोठं असं व्यक्तिमत्व आलेलं आहे, विशू अम्मा कोरेगावकर. एक मिनट बच्चा, ये क्या है कोरेगावकर? तुम्ही कोरेगावकर? मैं कोरेगावकर नहीं है, मैं कोरियोग्राफर है. 30 साल से फिल्म लाइन में मैं कोरियोग्राफर है. सॉरी मेरे को ऐसा कान का गलत हो गया, कुछ गलत ऐका मैंने. तर आपण आता पहिल्या प्रश्नाकडे आपण आपला वळतो आहे. तर तुम्हाला सगळेजण विशू मामा असे बोलतात. का तुम्हाला विशू मामा का म्हणतात? काय को मेरे को विशू मामा बुलाते? विशू मामा बोलते? मेरे को विशू मामा नहीं, मेरे को विशू अम्मा बुलाते. अच्छा, अम्मा बुलाते. विशू अम्मा बुलाते. मामा काय को बोलेंगे, मैं औरत है ना. मेरे को चाची बुलाएंगे, मामी बुलाएंगे, मामा काय को बुलाएंगे. अभी तू मर्द है. मर्द है ना. मेरे को विशु अम्मा सब बुलाते हैं. का असं म्हणतात का विशू अम्मा का? 30 साल से फिल्म लाइन में मैं सबको डांस सिखाई ना. और तो इज्जत दिया है सब लोगों ने. हाँ, ये सब लड़की है अपनी, मीनाक्षी, करुणा और हीरोइन लैला है. आराम से लैला यार. तो वो सब लड़कियां मेरे से सीखी है डांस. तो मेरे को वो इज्जत दे के विशु अम्मा करके पैर छूते हैं. अरे वाह. बड़े बड़े डांसर है, जुनैद खान है, अपना पुनीत कुमार है. अरे बाप रे, पुनीत कुमार बड़ा एक्टर है. मानते सगळे मला मानतात. बोले तो मेरे को असं मला समोर बघितलं ना तो मेरे पैर छूते हैं सब लोग. ऐसा मैं डांस सिखाई ना उनको. तो मेरे को विशु अम्मा करके वो रिस्पेक्ट से बुलाते हैं. अच्छा, म्हणजे तुम्हाला एक रिस्पेक्ट नहीं, तुम्हाला एक विशु अम्मा म्हणून. अभी मेरे अम्मा ने मेरे को ये अवार्ड दिया. देख, तुम्हारे अम्मा ने म्हणजे? ये फिल्म इंडस्ट्री मेरी अम्मा है ना. क्या बात है. तो ये अम्मा ने मेरे को ये सर्वोत्कृष्ट नृत्य में ऐसा दिया. दिग्दर्शक. वा विशू अम्मा, क्या बात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या या विशू अम्मांसाठी. खरंच 59 अवॉर्ड आहे. 59th अवॉर्ड आहे. अरे क्या बात आहे. खरंच म्हणजे खूप कौतुक आहे मला या क्षणाला तुमचं. तुमची ही जी काही प्रवास आहे, 30 वर्षांचा प्रवास आहे या इंडस्ट्रीमधला, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? पहले मैं साइड डांसर थी, फिर डांस डायरेक्टर बनी है ना. ऐसा बड़ा जर्नी है. पूरा खानदान में हम डांस करते हैं. म्हणजे घरात तुमच्या सगळं हे होतं, म्हणजे पूरा माहौल था डांस का. अरे वा. आमच्या घरी सुद्धा आमच्या घरी डान्सचा हमाल होता सगळा. हमाल नहीं रहेगा, हो माहौल रहेगा. आमच्या घरी एकदम डान्स का पूरा ये था. तुमचे ते आजोबा होते ते सुद्धा आता म्हणाला. ब्लॅक एंड व्हाइट के जमाने वो ब्लैक डांसर थे वो. अच्छा. वो फिल्म मालूम है तुमको, हुस्न नुरानी? अरे नाही ती नाही मला. त्याच्या त्या फिल्म मध्ये माझा आजोबा बॅक डान्सर होता, मेन डान्सर. और वो हंटर वाली भाभी नहीं, काय नाही माहिती. तेरा एक्सप्रेशन ना गलत है. क्या? म्हणजे जो चीज अपन को मालूम होता है, अरे ये तो मालूम है, ऐसा होना चाहिए ना. तो तू गलत कर रहा है. तू कुछ तेरा दिमाग और जुबान में ना कनेक्टिविटी नहीं है. ही कॉम्प्लिमेंट दिली बऱ्याच जणांनी मला. ये कॉम्प्लिमेंट नहीं है. ये कॉम्प्लिमेंट नहीं है, छोड़ दे. तो मेरा आजोबा ऐसा काम करता था. वो बैक डांसर थे. 80 फिल्म किया मेरे आजोबा ने. क्या बात है यार. पण मोठे होते तुमचे आजोबा. लीजेंड. ही वॉज अ लीजेंड. माझे पण आजोबा साईड डान्सर त्या काळचे. हळदीला बेल्दीला मारायचे, कोपऱ्यातच नाचायचे. सेंटरला आणला तरी साईडला जाऊन नाचायचे. जबरदस्त होते यार. आणि असंच करायचं साईड डान्सर. आणि माझे आजोबा सुद्धा लिंडेज. एकदम मोठे लिंडेज. मोठे. क्या था? लिंडेज. मतलब तुमचे आजोबा लिंडेज, मग माझे आजोबा लिंडेज नाही. लिंडेज. माझे पण आजोबा लिंडेज. देख बच्चा, माझे आजोबा ना लीजेंड होते. लीजेंड. तेरे आजोबा रहेंगे लिंडेज, लेकिन मेरे लीजेंड. लिंडेज का क्या मतलब है? लिंडेज नाही, वो मेरा गलती आहे, जरा हे झालं. तर आता पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न हा आहे की आता 30 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीत काम करताय. फिल्म लाईन में तुम्ही काम करताय. तर ही जी तुमची ती खुरानाग्राफी आहे. खुरानाग्राफी नाही, खुरानाग्राफी काय की कोरियोग्राफी होता. कोरियोग्राफी. तर तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्ही हे जे तुम्ही आता म्हणालात ते करू शकता? मेरे पप्पा की वजह से. अच्छा, पप्पांमुळे. मेरे पप्पा की वजह से मैं ये लाइन में आई. काय म्हणे पप्पांनी? छोटेपणी ना मी पप्पा बरोबर शूटिंग बघायला जायचा. तो मैं वो जो करते थे वो मैं करती थी इधर. अच्छा. मैं सीखी उनके. बड़ा आदमी है, अच्छा डांसर था वो, अच्छा कोरियोग्राफी किया. मेरे पापा भी ये थे उस टाइम के जमाने में, बड़े खोडरबर. खोडरबर नहीं.
काय शब्द ते ना कोरिओग्राफर असेल. कोरिओग्राफ हे शेवटी र कॉमन आहे ना, त्यामुळे माझा गोंधळ ऐसा झाला. कुछ भी नहीं होता है ना. हा तर ते मोठे त्यावेळेचे होते. हा कोरिओग्राफर होते. हा साईड डान्सर सुद्धा होते ते. हा शोले माहितीये तुम्हाला? त्याच्यात साईड डान्सर होते ते. शोले मध्ये एक गाणं आहे, शोले के दिन दिन ढल जाते है रंगों में रंग आहे गाणं आहे ऐसा. ते शोले के दिन है वो होली के दिन है. क्या है ना, वर्ड खूप महत्वाचे असतं डान्स मध्ये. अच्छा. तो उसके हिसाब से स्टेप बैठाते हैं ना, तो शब्द बहुत जरूरी होता है. ठीक है. तो हमरो का क्या है कि बाबा होते ना त्याच्यात. हा हमरो का कैसे की हम वो शोले देखने गए. आणि कसं आहे त्या शोलेमध्ये धर्मेंद्र जे नाचतोय त्याच्याबरोबर डावीकडे तिसरा जो लाल ठिपका हलतोय ते माझे बाबा. आम्ही तिकडे गेलो 53 वेळा शोले बघितला. दर वेळेला बाबा आता बघा मी आता वेगवेगळे पुरुष दाखवायचे. आम्हाला कन्फ्युज व्हायचं नेमका कुठला आहे, कारण सगळ्यांचा चेहऱ्यावर ते गुलाल लावलेला असायचा. मग शेवटी आईने ओळखलं, कारण सगळे कसे आहेत गावकरी, हे एकच गावकरी हे माझा हाच तो चुकऱ्या चुकतो ना म्हणून हाच तो चुकऱ्या. असं असतं ते आयुष्याचे असे विलोभिनी असे रंग असतात. आणि बच्चा सुन ना, तुझं आत्मचरित्र चाललंय आणि मला ऐकायला बोलायला यायचं आहे क्या? नाही असं नाही. मला बोलू दे ना. नाही तो देख तेरा पप्पा को बोला, आजोबा को बोला, तुझं चालू दे. मी नाही सॉरी प्लीज बसा. तर आपण पुढे जाऊया. तो तुम्हारा वो इसका बोल रहे थे, पापा का बोल रहे थे. हाँ तो पापा का बोल रही थी मैं. तो पापा ने मेरे ट्रेंड सेट किया. मतलब ऐसा पहिल्यांदा डान्स मध्ये प्रॉपर्टी कोणी वापरली नव्हती ना, ती माझ्या पप्पाने वापरली. डान्स मध्ये प्रॉपर्टी माझ्या पप्पाने. ओके. जैसे वो डफली ऐसा दिखाते ना सेट पे पूरा, नहीं तो ऐसा सफरचंद सोडतात बघ डोंगरावर. ओ ऐसा कलर का बोरी रख के उसको ऐसा उड़ाते थे. अरे वीक में जाता है वो सब ट्रेंड मेरे पप्पा ने शुरू किया. अरे क्या बात है यार. ते वो फिल्म थी मैं किस्मत वाली. नहीं मालूम तेरे को, छोड़ना. हाँ तो मैं किस्मत वाली करके वो फिल्म थी. 500 घाघरी म्हणजे 500 घाघरी ऐसा इतना बड़ा ऐसा पूरा तामझाम लगाया था. पूरा सेट 500 घाघर लगा के. क्या बात है. उसके ऊपर ना ऐसा 100-150 लोग ऐसा डान्स किया. बाप रे. आणि हिरोईनला पण त्या घागरीवरच नाचवला. मी बघितलंय, मला आठवतंय ते घागरीवरचं गाणं ना. सागर के घाघरे में सामने जाकर घुंघट वाले के. असं गाणं आहे ना. कौन सा गाना है? सागर के सामने घुंघट वाले. कौन सा गाना है ये? अब भी लिखा है क्या तूने? अभी नाही लिखा. मैं कधीच ऐकलेलं नाही हे गाणं. कोणचं गाणं आहे? कधीतरी ऐकल्यावर का वाटतं. कुछ भी. सर वन्स मोर गाणं वन्स मोर प्लीज गाणं वन्स मोर. सागर के सामने घुंघट वाले के. क्या ये? कौन सा गाना है ये गाना नहीं था. ऐसा कुछ सागर वगैरह कुछ नहीं था. सागर होता तुमच्या गाण्यात? नहीं था भाई. मेरे को मालूम है ना. मेरे पापा ने फिल्म सिटी में ना शूट किया था हेलीपैड पे. सागर कुठून असेल उधर सागर नहीं था. असिस्टंट डायरेक्टर वगैरे. तो मेरे पप्पा ना ऐसा पहिला माणूस आहे ज्याने डान्स मध्ये प्रॉपर्टी वापरली. आणि माझे पप्पा असा पहिला माणूस आहे ज्याने डान्स मध्ये प्रॉपर्टी गमावली. समोर बार डान्सर होती एक, त्याच्या मागे लागले, प्रॉपर्टी गमावली. प्रॉपर्टी संपल्यावर यांना कळलं अरे ही चांगली नाचतच नाहीये. ऐसा एक इंसान कैसा जगेगा. कैसे खानदान है रे तेरा? कैसे खानदान है? थोड़ा सा. तेरा पप्पा वो डांसर के पीछे, तेरा आजोबा वो गली में टुल्ली होके साइड डांसर. कैसा खानदान है तेरा? तो बोला ही नहीं अभी. चुप रे. तेरा माँ का, तेरा बाप का, तेरा आजोबा का सुनने के लिए मैं इधर आई है क्या? मेरा गाना है ना, मेरे को बजा दे ना. तेरे को क्या है? सबको इतने सगळ्यांना बोलो, उनका इंटरव्यू ले ले. मैं जाती ना. मैडम अरे बाबा जाती. नहीं मैडम क्या करूँ इधर रुक के मैं? प्लीज थांबा. तेरा चल रहा है, मैं क्या करूँ? प्लीज बसा, शांत व्हा. दिमाग है क्या? सॉरी. घुंगरू है क्या? ते खाली बचता है, सोचता नहीं है क्या? सोच ना, दिमाग चला. प्लीज शांत व्हा. प्लीज माझं ऐका. प्लीज शांत व्हा. तर आता आपण शेवटच्या सेगमेंटकडे वळतो आहे. मला शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे जे मोठे मोठे ऍक्टर आहेत तर ते ऍक्टर्स तुमच्या हाताखालून मोठे झालेले, त्यांचा अनुभव तुमचा कसा होता?
अच्छा था मतलब। हाँ. सगे खूब मानतात मला, बोले तो एकदम विशू अम्मा करके बुलाते, बहुत मानते हैं सब लोग. जसं मी शिकवलं तसं ते करतात. वाह वाह. एकदम सरेंडर होके, ऐसा सवाल नहीं पूछते कोई भी. ते अपना पुनीत कुमार, त्याला पण मी डान्स शिकवला. पुनीत कुमार, अरे क्या डान्सर आहे हो यार. ठोकला होता पहिला. काय सांगताय? काहीच यायचा नाही हो, काय नाही. उजवा डावा काय पण करायचा नाही. मी शिकवला त्याला. काय बोलताय काय मी तुम्ही? शिकवला क्या सगळं. बात है. पहले कुछ नहीं था, नल्ला था एकदम. अरे बाप रे. सो मेरे सब डायरेक्टर असिस्टेंट बोले अम्मा कैसे सिखाएगा. मैंने बोले हाय मैं क्या बात है. करते तो मैंने उसको करवा के दिया. वाह, वाह, वाह. सगळं ऐसा मैंने सिखाया. क्या बात है, क्या वैसा बात है. नाचते. म्हणजे तुम्ही नॉन डान्सर्सला नाचवू शकता. मैं डांसर को नाच, पत्थर को भी लाना मेरे सामने मैं कर सकती है. मला शिकवू शकता. अरे कौन सी बड़ी बात है, मी शिकवेन तुला. पण मी बाबा मला काही हे नाही आहे, म्हणजे इच्छा होती माझी अनेक वर्षापासून. कुछ नहीं, मैं सिखाएगी. सिखाएगी प्लीज मला शिकवा. हाँ जरूर के ना. आता है रिदम आता है ना, ताली बजा सकता है ना, तो क्या डांस से कर सकता है. म्हणजे एवढं असतं. हाँ फिर क्या है, मैं सिखाएगी ना. मैं कर नहीं रहने दे, बस 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 यही ठीक है. बस एक मिनट दादा म्यूजिक लगाओ. एक बार ना तू पूरा देख ले. फिर मेरे को कॉपी करके ऐसा बीच बीच में कुछ मत कर. देख पूरा देख ले बराबर से एकदम देख ले. देखो दादा 1 2 3 जाओ. नवारी साड़ी हो से काष्टा भिष्टा डालने पड़ते ना. नौवारी साड़ी तो ऐसा बोला है गाने में, नौवारी साड़ी का फॉल ऐसा बोला है. नहीं ऐसा नहीं बोला. तो नौवारी साड़ी का को बता रहे ते मत, वो मत बता. सिर्फ साड़ी, ये साड़ी, ये साड़ी, साड़ी, ये 2 बार कमर. ऐसा ही तो साड़ी होता बस 1 2 ठाक ठाक. एवढ्या साडी होते. डिटेलिंग दाखवायला लागेल ना. डिटेलिंग समीर चौगुले काम करतोय. तो जो मैं बताएगी वही करने का. समीर चौगुले वगैरह घर में. चल ये साड़ी का, साड़ी के फॉल, ठक ठक ठक, ये कमर है ना. ठक ठक ठक. इतना काय को ठक ठक ठक. 2 बार ये ठक ठक बस. हाँ बस. अरे 3 बार आता है. 2 बार करना. मैं 3 बार करतो. एक का एडिट करो ना. ऐसा कैसे एडिट करेंगे. ऐसा कैसा, असं नाही चालत. और 2 नहीं होते. मैं शिकवते ना वहीच करने का. आजा ये साड़ी के फॉल ठक ठक 2 बार. हाँ बस हो गया. फिर ये देखिए ये कर, ये कर. बंदर है तू, बंदर है वो. ऐसा कर रहा है, बंदर है. ये 1 2 इतना. ये देख, ये पैर है, ये पैर वो है ना, ये वाला वो पैर है. काउंटिंग दो. चल 1 2 3 स्टार्ट. क्या ये उसके बाद ये ना, ये जलवा है. देख ये जलवा. हाँ ये आएगा. ये पैर ऐसा करने का इधर. ये सोपा एकदम इजी कर. हाँ पैर उठाना, पैर उठाना. कब से बोल रहे हैं, दोनों पैर उठा के कैसे करेगा. एक पैर उठाना ऐसा. उठा पैर इधर. हाँ कर. जो हाथ वो पैर कैसे उठाएगा. ये ना, ये देखिए ऐसा. उठा इधर. चल मैदान में आना. चले म्युझिक लगा. पूरा ट्राय कर. हे पडलं माझ्या आवड पडलं. आता मेला. अरे चुकून झालं. मंडळी, तुमच्या टेन्शनची चेन ब्रेक करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला. असेच दमदार विनोद घेऊन येणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.